कोपरगाव शहरातील एसएसजीएम कॉलेजच्या प्रवेशद्वारावर असलेले अहमदनगर हे नाव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। जिल्ह्याचे नामांतरण अहिल्यानगर झाले असतानाही कॉलेजच्या कमानीवर जुने नाव कायम असल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे। शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, विनय भगत आणि फकीरा चंदनशिव यांनी थेट कॉलेजच्या प्रवेशद्वारावर धडक देत अहमदनगर नाव असलेला फलक स्वतः काढून टाकला। यावेळी कार्यकर्त्यांनी कॉलेज प्रशासनाला ठणकावून इशारा दिला। आम्ही यापूर्वीही अनेकदा नाव बदलण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केलं। त्यामुळे आज आम्ही स्वतः येऊन हा फलक हटवला आहे। तसेच त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की कॉलेजमधील सर्व बोर्ड, कमानी आणि इतर ठिकाणी असलेले अहमदनगर नाव तात्काळ हटवून त्या जागी अहिल्यानगर हेच नाव लावावे, अन्यथा आम्ही कॉलेजच्या आत प्रवेश करून उर्वरित सर्व फलकही स्वतः काढून टाकू। या ठाम भूमिकेनंतर कॉलेज प्रशासनानेही तातडीने प्रतिक्रिया दिली असून कॉलेजमधील सर्व फलकांवरील अहमदनगर हे नाव काढून त्या जागी अहिल्यानगर नाव लावण्यात गेल्या 15 दिवसापूर्वी यांना आम्ही सांगितलेलं होतं की ह्या ठिकाणी हे जे नाव आहे इथं अहिल्यानगर नाव आलं पाहिजे। तर ते आम्हाला काय म्हणे, हा आम्ही करून घेतो म्हणे, 1-2-4 दिवस आम्हाला वेळ द्या। त्यांना 15 दिवस झाले वेळ दिलेला होता, तरी पण त्यांनी ते काही केलं नाही। आज मग आम्ही या ठिकाणी इथं येऊन विनय भगत आहे, चंदन भाऊ आहे, आम्ही या ठिकाणी आल्यानंतर मग ह्या बांबूनी आम्ही शेवटी नाईला त्यांनी ते तोडून टाकलं। आणि मग इथं आल्यानंतर आम्ही या सिक्युरिटीला सांगितलं होतं का बाबा हे तू तुझ्या ओएसला फोन करून बोलून घे, हे प्रेमाने काढते काढ। आधी आम्ही त्यांना सांगितलं, हे काय प्रेमाने काढायच्या मार्गावर नव्हते। मग आम्ही आलो, मग आमच्या पद्धतीने आम्ही हे काढलं। आणि जर अजून बरेच नाव आहे हे त्यांनी लवकरात लवकर हे अहिल्यानगर हे नाव तिथं टाकावे आणि अहमदनगर नाव हे पुसावे, अशी आमची मागणी। जर नाही केलं तर आम्ही आमच्या स्टाईलने मध्ये घुसून कॅबिनमध्ये जरी असलं तरी आम्ही ते करणारच। जे जर असं नाही मग ते काढणार नाही, आता तोडूनच टाकणार डायरेक्ट। कॅबिनमध्ये जरी तुमच्या असलं ना काचा बिचा त्या सुद्धा तोडून टाकणार आम्ही। जे काय होईल ते होऊ द्या, आम्ही समर्थ आहे त्या गोष्टीला। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या वर्षी राज्य सरकारने अहमदनगरचे अहिल्यानगर नाव करून पूर्ण राज्यामध्ये JR काढले, सगळीकडे गेले। मग पूर्ण अहिल्यानगर हा सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अहिल्यानगर जिल्हा आहे। मग त्याच्यामध्ये जर अहिल्यानगर नाव जर शहराचं म्हणजे जिल्ह्याचं नाव जर अहिल्यानगर झालेलं आहे, मग त्याची कोपरगाव शहरात का बरं अंमलबजावणी होत नाही, कोपरगाव तालुक्यात का बरं अंमलबजावणी होत नाही? मग या सरकारी संस्था असू किंवा खाजगी संस्था असू, नाही तर या संस्था असू, यांना आम्ही परत एकदा सूचित इशारा करू इच्छितो। यांना सगळीकडून JR आलेले, हे म्हणता आमच्याकडे JR आलेला नाही आहे। यांना आम्ही लेखी पत्र दिलेले, 15 दिवसाचे अल्टिमेटम दिलेले। कॉलेजांना आम्ही पत्र दिले होते, 15 दिवस देऊन पत्र देऊन सुद्धा ते नावं काढायला। मग हे कोणता प्रकार चालवलेला आहे? म्हणजे जर यांना कोर्टाचा अवमान करायचा, सरकारचा अवमान करायचा, हे चालवलं काय यांनी? हे जे मनमानी जे चालवलं आहे म्हणे कोपरगावमध्ये, यांनी हे त्वरित थांबवावे। नाहीतर आम्ही जिथं जिथं अहमदनगर नाव असो, ती कोणती सरकारी मालमत्ता असू, मग ती भलं सरकारच्या ते तोडायची जरी वेळ आली तर आम्ही ती शिक्षा भोगायला तयार राहू, पण ते नाव तोडल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी ताबडतोब हा इशारा समजा आमचा, अहमदनगर जिथं नाव असेल तिथं त्यांनी अहिल्यानगर करून घ्यावे। हा कडक म्हणजे कडक वजा इशारा समजावा आमचा।